नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सुबनराव गिरिजाला म्हणत असतो की ताईसाहेब, हा तुमचा मोबाईल आहे ना? हा मोबाईल बाहेर अंगणात पडला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा तो मोबाईल हातामध्ये घेते. बघते तर काय, तो तिचाच मोबाईल असतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, आता म्हणेल की हा मोबाईलच माझा नाही आहे, अंगणात कुठे पडला मला माहितीच नव्हतं, हो की नाही? एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. दादासाहेब रुद्र, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या मुलीला घरात आणू नका, पण तुम्ही दोघांनी माझं काही ऐकलं नाही. तेव्हा इथे सावी म्हणत असते, हो ना रुद्र, मी तुला सांगितलं होतं ना आधी, या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस म्हणून, तरीसुद्धा तू माझं काही नाही ऐकलंस. ती या घरामध्ये फक्त आणि फक्त नागेश्वर घोरपडे आबासाहेब यांच्याकडून बदला घ्यायला आली आहे. अजूनपर्यंत तिच्या मनातून आबासाहेबांबद्दल राग गेलेला नाही आहे. तेव्हा इथे आता रुद्रला राग आलेला असतो. गिरिजा म्हणत असते, रुद्र प्लीज, तुम्ही यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे. रुद्र म्हणतो, बास झालं गिरिजा, बास झालं. मला मान्य आहे हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झाले. तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं, म्हणून तुम्ही माझ्या आबासाहेबांवरती खोटे नाटे आरोप कराल, हे मी मान्य करून घेणार नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, रुद्र प्लीज, तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. आज ह्या तिघांनी मिळून मला इथे खोटं ठरवलं, मला खोटं पाडलं, पण मी खरंच सांगते, मी काहीही खोटं बोललेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोनू आलेला असतो. तेव्हा मोनू म्हणत असतो, तायडे. तेव्हा गिरिजा मागे वळून त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणत असते की मोनू, आता तू एकमेव साक्षीदार आहेस माझ्या खरेपणाचा. आता तू इथे न घाबरता सगळ्यांना सांग की तुला नक्की विहिरीमध्ये कुणी ढकललं होतं? तुला सावीने विहिरीमध्ये ढकललं होतं ना? ते खेळणं सावीनेच टाकलं होतं ना विहिरीमध्ये? खरं खरं सांग. तेव्हा इथे मोनू आता नागेश्वर घोरपडे आणि सावी यांच्याकडे बघायला लागतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे मोनू, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे मोनू आता सांगायला लागतो, तो बाहेर गाडीबरोबर खेळत होता तेव्हा तिथे एक माणूस आला. तो थोडासा हँडिकॅप होता, म्हणजे थोडासा वेड्यासारखा वागत होता. आणि तो माणूस म्हणाला की मी सुद्धा तुझ्याबरोबर खेळणार मोनू, कारण तो लहान मुलांसारखा वागत होता. तेव्हा मोनू म्हणतो, नाही नाही, ही गाडी माझी आहे, मला माझ्या जिजूंनी दिली आहे, मी तुला ती नाही देणार. तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाप रे, ते बघ तिकडे काय आहे, आणि तो ती गाडी उचलतो आणि धावत पळत घेऊन जातो. तेव्हा मोनू म्हणतो, अरे तू कुठे घेऊन जातोयस माझी गाडी दे बरं. तेव्हा तो माणूस आता थोडाफार मंद असल्यामुळे तो ती गाडी विहिरीमध्ये फेकून देतो. तेव्हा मोनू म्हणत असतो, हे काय केलंस तू? माझी गाडी का तू विहिरीमध्ये टाकून दिलीस? तेव्हा तो म्हणतो, तू मला तुझ्याबरोबर खेळायला नाही घेतलंस ना, म्हणून मी तुझी गाडी पाण्यामध्ये टाकून दिली. मग तू मला खेळायला का नाही घेतलंस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोनू म्हणतो, माझी गाडी, आणि तेवढ्यातच मागून त्या मंद माणसाने इथे आता मोनूला धक्का देऊन पाण्यामध्ये ढकललेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोनूला खूप जास्त लागलेलं असतं. तेव्हा इथे मोनूने सांगितलेली ही दुसरी घटना आहे, ज्याच्यामध्ये त्याला पाण्यामध्ये ढकलणारी व्यक्ती तो मंद मुलगा होता. तेव्हा गिरिजाला खूप आश्चर्य वाटतं, मग नागेश्वरने सावीचं नाव का सांगितलं? तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा बघितलंत ना मोनू काय म्हणतोय ते, की आता तुम्हाला मोनूच्या बोलण्यावरती सुद्धा विश्वास नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, जाऊ द्या चिरंजीव, अहो तुम्हाला माहिती आहे ना तिच्या वडिलांबरोबर काय घडलंय ते. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, हे बघा सुनबाई, आम्हाला माहिती आहे तुमचे वडील अचानकपणे गेले, त्यामुळे तुमच्या मनावरती आणि मेंदूवरती त्याचा परिणाम झाला आहे, म्हणून तुम्ही इथे रागाच्या भरामध्ये काहीही बोलताय. आम्ही तुम्हाला समजून घेतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा तुम्ही आता आराम करा आणि आमच्यावरती असे आरोप करू नका. तेव्हा इथे गिरिजाला माहिती असतं हे सगळं नागेश्वरने केले. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता रडतच आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडेने रुद्रला बोलावलेलं असतं. रुद्र म्हणतो, आबासाहेब काय झालं, तुम्ही आम्हाला बोलावलंत? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो चिरंजीव, आम्ही तुम्हाला बोलावले.
हे बघा, हे आहे ते कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यावरती गिरिजाने सही केली होती आणि ते कॉन्ट्रॅक्ट आम्ही तयार केलं होतं. हे कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आबासाहेब हे काय बोलताय तुम्ही? हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही माझ्याकडे का देताय? माझा परिपूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही कधीच काही चुकीचं करू शकणार नाही. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा जे काही बोलल्या ते रागाच्या भरात बोलल्या असतील, पण मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागतो. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, कसं आहे ना चिरंजीव, तुम्ही आमचे चिरंजीव आहात, पण एकदा का मुलाचं लग्न झालं की तो मुलगा कमी आणि नवरा जास्त होतो, बायकोवरती जास्त विश्वास ठेवतो आणि आमच्या बाबतीत ते होऊ नये असंच आम्हाला वाटतं. म्हणून म्हणून तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट आता तुमच्याजवळ ठेवा. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब खरंच याची काही गरज नाही आहे. अहो माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. तेव्हा इथे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव एकदा दिलेली गोष्ट आम्ही परत घेत नाही, तुम्हाला माहिती असेलच ना. तेव्हा इथे ते कॉन्ट्रॅक्ट आता नागेश्वरने रुद्रकडे ठेवायला दिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की मोनू हे बघ, बाहेर सगळेजण होते म्हणून तू घाबरलास आणि खोटं बोललास ना, पण इथे आता कुणीच नाही आहे की नाही, आपण दोघेजणच आहोत. मग तू आता माझ्यासमोर खरं बोला, मला खरं खरं सांग, तुला विहिरीत त्या सावीने ढकललं ना? खरं खरं सांगा मोनू. तेव्हा मोनू म्हणतो, नाही तायडे, विहिरीत मला त्या माणसानेच ढकललं, सावीताई तिथे नव्हती, मी खरंच बोलतोय. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, मग नागेश्वर घोरपडे मला असं का म्हणाले की मोनूला ढकलण्यामागे सावीचा हात आहे म्हणून? असं का सांगितलं त्यांनी? असं चित्र माझ्यासमोर का उभं केलं? म्हणजे मला खोटं पाडायचं होतं म्हणून? सगळ्यांच्या समोर मला खोटं पाडायचं होतं, रुद्राच्या समोर मला खोटं पाडायचं होतं, म्हणून माझ्या विरोधात हा डाव रचण्यात आला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला कळलेलं असतं की याचा अर्थ या घरामध्ये माझ्या मोनूच्या, माझ्या भावाच्या जीवाला धोका आहे आणि मलासुद्धा फसवण्याचा यांचा डाव सुरू आहे. त्यामुळे आता या घरामध्ये राहणं माझ्यासाठी आणि मोनूसाठी कठीण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर सावीचं कौतुक करत असतो. नागेश्वर म्हणत असतो, अहो दीदी काय प्लॅन केला होता यांनी, म्हणजे आम्हाला तर यांचा प्लॅन खूपच जास्त आवडला. तेव्हा इथे आता लवकरात लवकर तुम्ही घोरपडे घराण्याच्या सून होणार हे नक्कीच. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्हाला आमच्या चॉईसवरती डाऊट होता ना? बघितलंत ना तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन तयार केला तो? अहो आजची जनरेशन आहे ही 7 पाऊल पुढचा विचार करत असते. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की ही जर आजची जनरेशन असेल ना, तर गिरिजासुद्धा आजचीच जनरेशन आहे. त्यामुळे तिच्यावरती सुद्धा आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. तिला आता रुद्रसमोर आपण खोटं पाडले म्हणजे ती काही शांत बसणार नाही. त्यामुळे आपल्याला तिच्यावरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. तिला आता आपल्याला कायमचं पाठवावं लागेल ना, आणि तिच्या भावालासुद्धा. तेव्हा सावी म्हणते, म्हणजे कुठे? त्यांना इथे आपल्याला घाबरवायचं आहे का? त्यांना भीती घालायची आहे? तेव्हा नागेश्वर म्हणतो, भीती घालायची नाही, फक्त त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करून ठेवायची आहे. दोघेही जण आपल्या विरोधात जाता कामा नये असं करून ठेवायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की मोनू मला ना आता खूप जास्त वाईट वाटते या गोष्टीचं की या माणसांवरती मी विश्वास ठेवला. तेव्हा मोनू म्हणतो, तायडे अगं असं का बोलतेस तू? सगळेच तर चांगले आहेत ना. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही मोनू, हे सगळे चांगले नाही आहेत. हे दाखवतात एक आणि वागतात एक. यांच्यावरती विश्वास ठेवायला नको मोनू, खूप विचित्र माणसं आहेत ती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र टेन्शनमध्ये असतो. तेव्हा वासंती तिथे येते आणि त्याला म्हणते की रुद्र हे घे, प्रसाद घे. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब हा कसला प्रसाद आहे? तेव्हा वासंती म्हणते, अरे घरामध्ये जे काही सुरू आहे, घरामध्ये अशांतता निर्माण झाली. तुझ्यामध्ये आणि गिरिजामध्ये सुद्धा दुरावा आला आहे. तो दुरावा कमी व्हावा यासाठी मी मंदिरामध्ये देवी आईजवळ प्रार्थना करायला गेले होते. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आई म्हणजे बघा ना, आज गिरिजा जे काही वागल्या ते चुकीचं होतं की नाही? आबासाहेबांवरती आरोप करत होत्या त्या. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, हे बघ रुद्र, गिरिजा आज कशी वागली कशी नाही हे तू बोलतोयस, पण गिरिजा मनाने किती चांगली मुलगी आहे हे कुठेतरी तुलासुद्धा माहिती आहे. गिरिजाच्या अशा बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. या गोष्टीचा विचार तू सुद्धा करायला हवास.
गिरिजाची नक्कीच काहीतरी बाजू असेल, ती तू ऐकून घ्यायला नको का? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, आईसाहेब आम्ही ती बाजू ऐकून घ्यायला तयार आहोत, पण त्यांनी आम्हाला स्पष्टपणे ती सांगायला नको का? त्या आबासाहेबांवरती फक्त आरोप करत गेल्या, खरं खोटं काहीच केलं नाही त्यांनी. तेव्हा इथे वासंती म्हणते की प्रत्येक वेळेला आबासाहेब बरोबरच असतील असं नाही. अंधारामध्ये खूप गोष्टी घडतात रुद्र, आणि आपण त्या फक्त चाचपडत राहतो. त्या गोष्टी कशा पद्धतीने घडल्यात हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही, आणि त्याच आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाही. तेव्हा मी फक्त तुला एवढंच सांगेन की गिरिजाजवळ बोल. तू तिचा नवरा आहेस. तिची बाजू तू व्यवस्थितरित्या ऐकून घे. तिला काय म्हणायचं आहे हे तुला कळलं पाहिजे. कधीकधी जसं दिसतं तसं नसतं, किंवा जे दिसत असतं ते इथे निर्माणसुद्धा केलं असेलच ना गिरिजाच्या विरोधामध्ये. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब आपल्याच घरातली व्यक्ती गिरिजाला खोटं पाडण्यासाठी हे सगळं निर्माण करू शकते असं वाटतं तुम्हाला? तेव्हा वासंती म्हणते, का केलं जाणार नाही? लग्न होण्याच्या आधीपासून गिरिजाबरोबर काय काय घडतंय हे रुद्र माहिती नाही आहे का तुम्हाला? मग गिरिजाला कशावरून खोटं पाडलं जात नसेल? ती म्हणाली सुद्धा तुम्हाला की सगळ्यांनी मिळून तिला खोटं ठरवलं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रला कळतं की गिरिजाजवळ बोललं पाहिजे, खरं खोटं केलं पाहिजे. तेव्हा इथे आता गिरिजा आपले कपडे वगैरे पॅक करत असते. तेव्हा मोनू म्हणत असतो, तायडे अगं आपण कुठे जातोय? कुठे जायचं आपण? आपल्याला तर आता हक्काचं घरसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मोनू आपण कुठेही जाऊ, पण इथे राहायचं नाही. तुझ्या जीवाला धोका आहे. मी बाबांना गमावले, पण आता मला तुला गमवायचं नाही आहे. तेव्हा गुपचूप आपण इथून निघायचं. तेव्हा मोनू म्हणतो, मग जिजूंना तरी सांगूया ना. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही अजिबात नाही. त्यांनासुद्धा काही सांगायचं नाही, आणि सगळेजण झोपले असतील तेव्हा आपण कुणाला जागही करायचं नाही. आपण आता गुपचूप इथून निघूया. तेव्हा मोनू म्हणतो, तायडे अगं इथे घर राहायला आहे, आपल्याला खायला प्यायला मिळतं, आपण बाहेर कुठे जायचं? तेव्हा गिरिजा म्हणते, कुठेही जाऊ, पण इथे थांबायचं नाही. तेव्हा गिरिजाचं मंगळसूत्रसुद्धा त्या चैनमध्ये अडकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला रुद्राबरोबर झालेलं लग्न आठवतं. रुद्रने तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातलेलं असतं. तो प्रसंग तिच्यासमोर उभा राहतो. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो, तायडे तुझं पण पाऊल निघत नाही आहे ना आता इथून? सांग ना, तुला पण इथेच राहायचं आहे ना? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही अजिबात मला इथे राहायचं नाही आहे, चल आता आपण निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, रात्रीच्या अंधारात गिरिजा मोनूला घेऊन निघालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजा मोनूला घेऊन निघालेली असतानाच जंगलामध्ये काही लोक आलेले असतात, आणि ते म्हणतात, चला रे चला, हिला आता जंगलामध्ये नेऊन मारण्याची सुपारी दिली आपल्याला, हिचं आणि हिच्या भावाचं काम करूया. तेव्हा इथे रुद्र गिरिजाला शोधत बाहेर आलेला असतो. तो म्हणत असतो, गिरिजा कुठे आहात तुम्ही? मोनू कुठे आहेस तू? तेव्हा इथे गिरिजा माती उचलते आणि सर्व गुंड लोकांच्या डोळ्यामध्ये माती फेकून मारते आणि तिथून पळ काढते. तर इथे रुद्र म्हणत असतो, देवी आई, गिरिजा आणि मोनू जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आणि मोनू दोघेजण मंदिराच्या बाजूला आलेले असतात. तेव्हा मोनू तिथे पडतो. तेव्हा त्या ठिकाणी साक्षात आता देवी आई येऊन गिरिजाला दर्शन देते आणि म्हणते, घाबरून राहायचं नाही, आता तुझी ही लढाई तुलाच लढली पाहिजे. तेव्हा उठ आणि उभी राहा आणि दाखव या सगळ्यांना तूच खरी नशीबवान आहेस ते. घाबरून जाऊन तुला जमणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता देवी आई येऊन इथे आता गिरिजाचं तिने आता हिंमत वाढवलेली असते, मनोबल वाढवलेलं असतं. तेव्हा गिरिजा उठून उभी राहते. देवी आईने लावलेला कुंकू, तो भंडारा तिच्या कपाळी असतो. त्यानंतर ती वरती लावलेल्या घंट्यांमधली एक घंटी खेचून काढते, आणि इथे देवी आईने सांगितल्याप्रमाणे तिच्यामध्ये आता 10 हत्तींचं बळ आलेलं असतं, कारण देवी आईने तिला तसा आशीर्वादच दिलेला असतो. त्यातली एक घंटी खेचून काढल्यानंतर त्या आता घंटीने जोरजोरात ती सगळ्या इथे राक्षसांची डोकी फोडून टाकते. गिरिजामध्ये जे बळ आलेलं असतं त्यामुळे तिने आपल्या भावाचा आणि स्वतःचा जीव वाचवलेला असतो, आणि त्या गुंड लोकांची चांगली धुलाई केलेली असते. त्यांना हवं तेवढं तिने मारलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडेने गिरिजा आणि मोनूला मारण्यासाठीच त्या गुंड लोकांना पाठवलेलं असतं, पण इथे देवी आईने माणसाच्या रूपामध्ये येत
इथे गिरिजाला आशीर्वाद दिलेला असतो, त्यामुळे दोघेही आता सुखरूप असतात.